तुम्ही इथे पाहू शकता या वस्तूच्या वापरामुळे माझ्या या गुलाबाच्या झाडावरती खूप सारे नवीन फुटवे आलेले आहेत आणि त्या फुटव्यावरती छोट्या कळ्या देखील यायला सुरुवात झालेली आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले YouTube चॅनल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडावरती अशा प्रकारे भरपूर असे नवीन फुटवे येण्यासाठी आपण आज आपल्या घरातीलच एका वस्तूचा वापर करून खत तयार करून देणार आहोत। तर ती वस्तू कोणती, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच। पण त्याचबरोबर आता पावसाळ्यामध्ये गुलाबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, झाडावरती आता पावसाळ्यात कीड देखील लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे, या सगळ्या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या गुलाबाच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी या झाडाला खत देण्याबरोबरच या झाडाची छाटणी करणे देखील हे आवश्यक असते। आणि आता पावसाळ्यामध्ये तर या झाडाची छाटणी ही जरूर करावी, कारण पावसाळ्यामध्ये या झाडाची वाढ ही चांगली होत असते। कारण पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असल्यामुळे झाडाला पावसाचे पाणी मिळत राहिले म्हणजे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या तयार होतात। झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या असतात तेवढ्याच त्या झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुलेही लागत असतात। त्याचबरोबर तुम्ही महिन्यातून एकदा कोणतेही एखाद्या नायट्रोजनयुक्त खताचा वापर करू शकता। त्यामध्ये तुम्ही शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत यासारख्या खताचा वापर केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो। गुलाबाच्या झाडावरती जेव्हा अशा प्रकारे नवीन फुटवे यायला सुरुवात होते तेव्हा या झाडावरती म्हणजेच ज्या नवीन कोवळे पाने येतात त्या कोवळ्या पानावरती किंवा छोट्या कळ्यावरती कीड देखील पावसाळ्यामध्येही जास्त प्रमाणामध्येही लागत असते। तर त्यासाठी या झाडावरती वेळोवेळी कीटकनाशक फवारणी देखील हे आवश्यक असते, कारण झाडावरती जर कीड लागली तर झाडावरती फुलेही जास्ती लागणार नाही। तर त्यासाठी आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही कीटकनाशक म्हणून वापर करू शकता। तर आज आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या या लसणाच्या सालीचा आपण हा वापर करणार आहोत। लसणाच्या साली ह्या खत म्हणून जसे काम करतात तसेच याचा कीटकनाशक, बुरशीनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। तर या लसणाच्या सालीचा वापर तुम्ही दोन प्रकारे हा करू शकता। लसणाच्या सालीमध्ये सल्फरचे प्रमाण हे भरपूर असल्यामुळे झाडांच्या पांढऱ्या मुळांची जी वाढ आहे ती चांगली होते। पांढऱ्या मुळांची वाढ ही चांगली झाली म्हणजे आपल्या झाडाची देखील ही चांगली वाढ होते, झाडावरती खूप सारे नवीन फुटवे यायला ही मदत होत असते। तर सगळ्यात आधी आपण लसणाच्या सालीचा कीटकनाशक म्हणून कसा वापर करायचा हे पाहणार आहोत। तर ह्या ज्या लसणाच्या साली आहे त्याच्यापासून आपण पाणी तयार करून म्हणजेच कीटकनाशक तयार करून त्याचा फवारा हा झाडावरती करणार आहोत। तर हे पाणी तयार करण्यासाठी ज्या लसणाच्या साली आहेत त्या आपल्याला 2 दिवस ह्या अशा प्रकारे पाण्यामध्ये या भिजत ठेवायच्या, जेणेकरून याच्यातील जे घटक आहेत ते पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे पाणी आहे ते तयार होईल। आता हे लसणाच्या सालीपासून तयार झालेले जे पाणी आहे ते आपल्याला एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने अशा प्रकारे गाळून घ्यायचे, म्हणजे याच्यातील जे कण आहे ते स्प्रे बॉटलमध्ये अडकणार नाहीत। आणि ह्या ज्या साली आहेत त्या गाळून घेतल्यानंतर ज्या साली आहेत त्या फेकून न देता तुम्ही त्याचा अजून एकदा कीटकनाशक किंवा खत म्हणून हा वापर करू शकता। आता आपण हे जे गाळून घेतलेले पाणी आहे त्याचा देखील डायरेक्ट झाडावरती स्प्रे न करता जेवढे पाणी तयार झालेले आहे त्याच्यामध्ये अजून 2 ते 3 पट हे साधे पाणी मिक्स करून ते एखाद्या बॉटलमध्ये भरून त्याचा स्प्रे हा संपूर्ण झाडावरती करायचा आहे। लसणाच्या सालीपासून तयार केलेल्या पाण्याचा स्प्रे तुम्ही गुलाब, मोगरा, जास्वंद यासारख्या सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडावरती केलात तरी देखील खूप चांगला असा फायदा होतो। या पाण्यामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची कीड किंवा बुरशी ही लागणार नाही। लसणाच्या सालीप्रमाणेच तुम्ही हळद, कांद्याच्या साली यासारख्या वस्तूंचा वापर देखील करून कीटकनाशक तयार करून अशा प्रकारे त्याचा स्प्रे हा झाडावरती करू शकता। गुलाबाच्या झाडाला कीटकनाशक फवारणे, खते देणे हे करणे जसे आवश्यक असते तसेच झाडावरती काही कामे देखील करावी लागतात। त्यामध्ये झाडाच्या कुंडीतील ही जी माती आहे ती अधूनमधून म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी, म्हणजे कुंडीतील माती ही अशा प्रकारे भुसभुशीत राहते। त्याचबरोबर अशा मातीमध्ये आता पावसाचे जे पाणी पडते ते साचून राहत नाही, पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होतो। त्यामुळे झाडामध्ये किंवा झाडाच्या मातीमध्येही कसल्याही प्रकारची कीड, बुरशी लागणार नाही।
आता ह्या ज्या लसणाच्या साली आहे त्याचा खत म्हणून वापर करताना ज्या लसणाच्या साली आहेत त्या एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाची जी कुंडी आहे त्याच्यामध्ये एक मोठी या लसणाच्या साली तुम्ही अशा प्रकारे मातीमध्ये मिक्स करून दिल्यात तर झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते। त्यामुळे साहजिकच आपले झाड देखील चांगले वाटते आणि झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुले यायला याचा खूप चांगला असा फायदा होतो। मात्र याचा वापर हा सारखा न करता महिन्यातून एकदाच वापर हा करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही लसणाच्या सालीचा वापर करून कीटकनाशक आणि खत तयार करून गुलाबाच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडावरती खूप सारी फुले यायलाही मदत होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।